त्यामध्ये आम्ही नवजीवन हॉस्पिटलला आलेलो आहे. नवजीवन हॉस्पिटल मंत्री अतुल सावे आणि मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात वसतिगृहामध्ये चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप वकील हर्षल खैरनार यांनी केलाय. राज्यात 62 पैकी 57 वसतिगृह सुरू असून 5 वसतिगृह बंद आहेत अशी माहिती वकील हर्षल खैरनार यांनी दिली. मात्र अधिवेशनात मंत्री अतुल सावे आणि मुख्यमंत्र्यांकडे राज्यात 65 वसतिगृह असल्याची माहिती दिली. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली त्यांच्यावर हक्कभंग आणावा अशी मागणी करण्यात आली. सभागृहाच्या पटलावरती माहिती सत्यतेनुसार असली पाहिजे. माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की ते अतुल सावे साहेबांना ज्यांनी पण ही माहिती पुरवली आहे, ओके, कारण की शेवटी सचिवच माहिती पुरवतात, त्या माहितीची पडताळणी करावी आणि माझ्याकडे जी माहिती आहे, मला जी काल माहिती आली याची पडताळणी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती हक्कभंग आणावा. विरोधी पक्षाचे जे MLA असतील किंवा सत्ता पक्षाचे त्यांनी ही माहिती करेक्ट करावी. निधी वाटपावरून पुन्हा एकदा सरकारमधल्या मंत्र्यांची नाराजी समोर आली. भाजप आमदार परिणय फुकेंनी अर्थ खात्यावर आरोप केले आहेत. ओबीसींच्या योजनांसाठी पैसे दिले जात नाहीत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. मात्र आपण केवळ